प्रेक्षकांनो, सिरियल बाय सीमा या माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत सुना येती घरा मालिकेचा 24 जूनचा एपिसोड रिव्ह्यू. तर आजच्या भागात आपण बघतो शिवनाथ माधवला म्हणत असतो की आवरलं का. तर तेवढ्यात तो त्याच्या केसांकडे लक्ष देतो. तर त्याचे केस विचकटलेले असतात आणि तो म्हणतो, अरे लेका, केसांची ठेवण जरा नीट ठेवायची. केसांचं वळण बघून माणसाचं वळण लक्षात येतं समोरच्याला बघून. श्रीधर तिथे येतो तर त्याने शर्टचं वरचं बटन लावलेलं नसतं. शिवनाथ ते बघतो आणि म्हणतो, अरे हे वरचं बटन का नाही लावलं. तर तेवढ्यात वेदा म्हणतो, अहो आप्पा, ती श्रीधर दादाची स्टाईल आहे. श्रीधर दादा म्हणतो, वरचं बटन जर उघडं ठेवलं ना तर आपण हिरो दिसतो. तर शिवनाथ म्हणतो, असं आहे का. तर बघ, मग शिवनाथ त्याच्या स्वतःच्या हाताने ते बटन लावतो आणि म्हणतो, जर बटन उघडं असेल ना लेका तर समोर हिरो दिसतो, पण जर समधे बटणं लावलेले राहिले ना तर आपण हिरा दिसतो. गुण श्रीधर पण हसायला लागतो. शिवनाथ वेदाजवळ येतो आणि शिवनाथ म्हणतो की हे घे तुझे पैसे. तेवढ्यात शिवनाथ म्हणतो, याला काय म्हणतात. तर वेदा सांगते पॉकेट मनी आणि ती खूप खुश होते. तेवढ्यात परत शिवनाथ एकदा विचारतो, याला काय म्हणतात. तर वेदा सांगते पॉकेट मनी आणि वेदा हसायला लागते. तेवढ्यात शिवनाथ वेदाच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि म्हणतो, जा बेटा मजा कर. उमा पण तिथे येते आणि उमा पण म्हणते, थांबा की हो, राघव तयार होतच असेल, थांबा ना. नाथ म्हणतो, तुझ्या लेकाचं कधी वेळेवर आवरलं. त्याला तो कधीच वेळेवर आवरत नाही. म्हणत असते उमाला, आज पण तुझा लेक उशीरच केला त्याने. असं म्हणून ते बाहेर निघून जातात. तर इकडे ट्रॅक्टरवर शिवनाथ, माधव, श्रीधर आणि वेदा निघून जातात. तर उमा म्हणत असते, थांबा की हो, थांबा की, राघवला पण घेऊन जा ना. तर शिवनाथ म्हणत असतो, उमा, तुझ्या लेकाला सांग, मला वेळेचं महत्त्व कळत नाही, त्याच्यासाठी वेळ थांबत नसते. असं म्हणून शिवनाथ मुलांना घेऊन ट्रॅक्टरवरून निघून जातो. तर इकडे उमा बघतच राहते. तेवढ्यात राघव तिथे येतो आणि राघव म्हणतो, थांबा थांबा. तेवढ्यात उमा म्हणते, अरे गेले की ते. उमा म्हणते, गेले निघून, तुला लवकर नाही आवरता येत. तर राघव म्हणतो, अगं किती मिनटं, 10 मिनटं नाही पण 2 मिनटं तर माझ्यासाठी थांबायचं ना, त्यांचा लेक आहे ना गं मी, मग तेवढ्यासाठी थांबायचं ना. तर उमा म्हणते, हां, तुझ्या आप्पांनी सांगितलंय, ज्याला येळेचं महत्त्व नाही त्याच्यासाठी येळ थांबत नाही, असं म्हणून हसायला लागते. म्हणत असतो, अगं मला पैसे पाहिजे होते, मला कॉलेजची फी भरायची आणि आज शेवटची तारीख आहे, त्याच्यामुळे मला आज पैसे भरावेच लागते. उमा म्हणते, तू मला आत्ता सांगतोय. तर राघव म्हणतो, अगं मी विसरलो ना सांगायचं काल, म्हणून मग मला आता पैसे दे ना. तर उमा म्हणते, नाही, तू आता तुझ्या आप्पांकडे जाय आणि तिथून पैसे घे. तर राघव म्हणतो, मी आणि आप्पांकडून. तर उमा म्हणते, काय झालं, तुझे वडीलच आहेत ना, तर जा गोदामात जा आणि तिथून त्यांच्याकडून पैसे घे. तर राघव म्हणतो, हां, त्याच्याशिवाय तू काय मला पर्याय सोडला आहे का. असं म्हणून राघव रागातच निघून जातो. उमाला पण राघवच्या बोलण्याचं हसू येत असतं आणि उमा बघतच असते. तेवढ्यात राघव त्याची बाईक घेतो आणि बाईकवरून निघून जातो. तर इकडे उमा बाहेर उभी असतानाच इकडे आईसाहेब बाहेर येतात. खूप वाईट वाटत असते की आपल्या स्वतःच्या लेकीशी आपल्याला बोलता येत नाही, म्हणून त्यांना खूप वाईट वाटत असते. चेहरा रडवेला झालेला असतो आणि उमाला पण खूप वाईट वाटत असते. उमा फक्त खुणवत असते की मी आता जाते घरात. असं म्हणून आई पण इशारा करतात की जा, आणि तेवढ्यात उमा घरात निघून जाते. तर आपण इकडे बघतो, राघव इकडे गोदामात आलेला असतो. शिवनाथ आणि श्रीधर कामाचं बोलत असतात. तेवढ्यात राघव तिथे येतो आणि त्यांच्यासमोर जाऊन उभा राहतो आणि म्हणतो, राघव म्हणतो की मला पैसे पाहिजेत. तर शिवनाथ म्हणतो, काय, हो मला पैसे पाहिजेत, कॉलेजची फी भरायची आहे ना त्याच्यासाठी. तर शिवनाथ त्याच्याकडे बघतात आणि म्हणतात की हे काय कापडं घातलेत, तू कॉलेजला शिक्षणाच्या मंदिरात जातो ना रे, तर हे फाटके कपडे घालून असं शिक्षणाच्या मंदिरात जातं का. तर श्रीधर म्हणतो, अहो आप्पा, ही आपल्या राघवची स्टाईल आहे आणि तो असेच कपडे विकत घेतो. तर शिवनाथ म्हणतो, तो पैसे देऊन असे फाटके कपडे घेतो, याचा अर्थ त्याला पैशांची किंमत नाही, पैसा कसा कमवायचा आणि तो खर्च करायचा याची तुला किंमत नाही. श्रीधर बघतच असतो आणि शिवनाथ म्हणतो, बरं, तुला पैशाची किंमत कळायला स्वतः पैसा कमवल्याशिवाय स्वतः कळत नसते पैशाची किंमत. तर एक काम कर तू आता, तर बाहेर गाडी उभी आहे ना, इथून 4-5 गोणी उचल आणि त्या गाडीत नेऊ. तर राघव म्हणतो, कोण, मी. तेवढ्यात शिवनाथ म्हणतो, हां, मग तू मालक आहे तू. अरे मी मालक असून या स्वतःच्या खांद्यावर 4-4 गोणी उचलून गाडीत ठेवतो अजूनसुद्धा.
आणि हे स्वतःचं काम करायला लाज नाही वाटू द्यायची. गोण्या उचलण्यासाठी बाहेर जायला निघतो तर म्हणतो, थांब जरा, हे सगळं काढ, हे बाग आजूबाजूला बघ जरा, ते माणसं कशी कामं करतात, काय घालून काम करतात, तर हे सगळं काढ, जॅकेट, तुझी बॅग ठेव, तुझं गळ्यातलं, तुझा चष्मा, ते सगळं खाली ठेव आणि मग जा. तर राघव सगळं ते काढून बाहेर गोणी उचलायला जात असतो. तेवढ्यात आप्पा म्हणतात की थांब जरा, ते आण इकडे, आणि पंचा घेतात आणि म्हणतात कमरेला करकचून बांध. तेव्हा राघव तो पंचा बांधतो कमरेला आणि गोण्या उचलण्यासाठी बाहेर निघून जातो. शिवनाथ त्याच्याकडे एकटक बघतच राहतो आणि तो मनाशीच हसत असतो. शिवनाथ म्हणत असतो की आता कळेल याला पैशाची किंमत, पैसा कसा कमवायचा असतो ते. राघव इकडे बाहेर गोण्या उचलत असतो, गोण्या खालून उचलून गाडीत ठेवत असतो. तेवढ्यात तिथून भास्करची मुलगी आणि तिची मैत्रीण जात असतात स्कूटीवरून. तिचं लक्ष जातं राघवकडे आणि ती खूप हसायला लागते. तिची मैत्रीण म्हणते, अगं काय झालं? ती म्हणते, अगं तो पाय किती बेस्ट सीन चालू आहे, तो बघ तो बघ. असं म्हणून ती म्हणते, उतर खाली उतर. ती खाली उतरायला सांगते आणि ती राघवच्या फोटो काढत असते, व्हिडिओ काढत असते आणि ती म्हणते, आता बघ, आता याची कशी जिरवते मी आणि आता हा व्हायरल करते. पण राघवचं काही लक्ष नसतं. राघव गोणी उचलतच असतो आणि या इकडे दोघीजणी हसत असतात की आता बघ, हा जास्त शायनिंग मारतो ना, आता बघ याचं कॉलेजमध्ये कसं व्हायरल करते. तेवढ्यात ती तोच फोटो काढून राघवला पाठवते. तर राघव मॅसेज बघायला लागतो तर बघतो की काय, आत्ताच्या अवस्थेत फोटो काढला आहे, ते बी माझ्या आप्पांच्या गोदामाच्या समोर. कोणाची हिंमत झाली? आणि तो बघायला लागतो आजूबाजूला, तर त्याला इकडे बाहेर या अन्विता आणि तिची मैत्रीण दिसते आणि तो त्यांच्या मागे पळत सुटतो. तेवढ्यात तो तिच्या अंगावर ओरडतो आणि म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली माझा फोटो काढायची? ती म्हणते, हिंमत नाही, आता ती व्हायरल करेल मी. काय व्हायरल? तो म्हणतो, तुला दुसरा काही कामधंदा नाही का गं की माझ्या मागे 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 करत असते? आणि ती म्हणते, आहे ना, मोठं काम आहे माझ्याकडे, आता हे व्हायरल करते, आता तू कसा कॉलेजमध्ये मिरवतो ना, बघतेच मी तुझी. असं म्हणून ती खूप हसायला लागते. तेवढ्यात राघव खूप चिडलेला असतो आणि राघव म्हणतो, तू फक्त व्हायरल कर, मग तुला बघतो मी. असं म्हणून ती स्कूटीवरून निघून जाते मैत्रिणीसोबत. तर इकडे राघव खूप चिडलेला असतो आणि तो तावातावातच तिला मारायला येतो. तेवढ्यात ती निघून गेलेली असते. तो आता बघतोच मी हिला, कॉलेजात जाऊनच बघतो. आत्ता गेली पळून, पण बघतो कॉलेज. इकडे शिवनाथ श्रीधरला सांगत असतो, त्या पत्रिका घेतो आणि म्हणतो की माझं जरा काम आहे, मी बाहेर जाऊन येतो, तोपर्यंत तू सांभाळून घे. श्रीधर म्हणतो, हो आप्पा, जा तुम्ही तुमच्या कामासाठी. आणि इकडे तो कामासाठी निघून जातो. तर तेवढ्यात इकडे राघव येतो आणि राघव श्रीधरला म्हणतो की आप्पा कुठे आहेत? तर तो म्हणतो की आप्पा गेले बाहेर. राघव म्हणतो, अरे मी तर बाहेरच होतो, मला कसे दिसले नाही? तर श्रीधर म्हणतो, ते मागच्या दाराने गेले. आणि राघवचं लक्ष श्रीधरकडे जातं. तर तो पैसे घेत असतो गल्ल्यातून. तर राघव विचारतो, हे काय करतोय तू? तर तो म्हणतो, कुठे काय? अरे तू पैशांचं काय करतोय? अरे काही नाही. तो म्हणतो, तू पैसे चोरून घेतोय? श्रीधर त्याच्यावर ओरडतो आणि म्हणतो, चोरी नाही करत आहे, ॲडजस्टमेंट करत आहे. तर राघव म्हणतो, ॲडजस्टमेंट? श्रीधर म्हणतो की हो, आप्पांनी पगार दिला ना, ते लगेच याच्यात जमा करेल, असं याला म्हणतात ॲडजस्टमेंट. तर श्रीधर म्हणतो, घे, तुला पण घे काही पैसे. तर राघव म्हणतो, नाही, मला नको आहेत तुझे पैसे आणि मी आप्पांना विचारल्याशिवाय 1 रुपयाही घेत नाही. असं म्हणून श्रीधर म्हणतो की थांब तू थोडा वेळ, मला जायचं आहे बाहेर, मी जातो. तर राघव म्हणतो, अरे मला कॉलेजची फी भरायची आहे, म्हणून मला आप्पांकडून पैसे घ्यायचे होते. तर श्रीधर म्हणतो, थांब तू इथं, आप्पा येतीलच, मी जातो बाहेर निघून. असं म्हणून श्रीधर तिथून निघून जातो. तर माधव दादाला सांगून जातो, तो राहील गोदामात. असं म्हणून राघव माधवकडे येण्यासाठी निघतो. तर इकडे माधव ऑफिसमध्ये असतो आणि तो एका मुलीशी बोलत असतो आणि तिला सांगत असतो की फाईल नीट बघ. माधव तिला परत परत सांगत असतो, फाईल कामाची आहे आणि बघा हं नीट व्यवस्थित, नाहीतर आपण दोघंजण मिळून बघू. तर तेवढ्यात एक जण म्हणतो ऑफिसमधला की सर तुम्ही नका करू ना, मी बघतो ना. तर तो म्हणतो, तुम्ही ते डिलिव्हरीचं बघा, आम्ही बघतो. तेवढ्यात इकडे फाईल घेऊन ती मुलगी येते. तर तिच्या त्या फाईलमध्ये सोनचाफ्याची फुलं ठेवलेली असतात. ते बघून तिला खूप आनंद होतो आणि तेवढ्यात तो मुलगा म्हणतो की मी बघतो ना. म्हणत असतो, तुम्ही ते डिलिव्हरीचं बघा पहिले. असं म्हणून तो खूप चिडलेला असतो. तर इकडे श्रीधर कॅफेमध्ये आलेला असतो त्याच्या मैत्रिणीला भेटायला आणि तिला सोन्याची चेन गिफ्ट म्हणून आणलेली असते. तर ती म्हणते, हे कशासाठी? तर तो म्हणतो, अगं तुला जॉब लागला ना,
तुला कॉंग्रॅच्युलेशन तर बोलायला पाहिजेच ना, सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे ना, आपल्या माणसाच्या आनंदासाठी आपल्याला सेलिब्रेशन तर करायलाच पाहिजे ना. पण ती खूप चिडलेली असते. ती म्हणत असते, अरे मला काय कॉंग्रॅच्युलेशन म्हणतो की जॉब तुला लागायला पाहिजे होता. आता माझ्या घरचे लग्नासाठी मुलगा बघतायत. तर म्हणत असतो, अगं जॉबसाठी तू काय म्हणते? अगं माझ्या घरचे जॉब कसे करू देतील? आमचा एवढा मोठा बिझनेस असून मला बाहेर जॉब करू देतील का ते? म्हटलं तर मी तुझ्या घरी येतो तुझ्या घरच्यांशी बोलायला की माझं प्रेम आहे आणि मला लग्न करायचं आहे. तेवढ्यात मुलगी खूप खुश होते आणि तो म्हणतो, आता सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे. ते वेल्वेट केकची ऑर्डर दिलेली असते. तो केक येतो आणि ती म्हणते, अरे वा, मला तर खूप आवडतो. तर श्रीधर म्हणतो, हो मला माहिती आहे ना, म्हणून तर ते ऑर्डर केले. असं म्हणून तेवढ्यात ती म्हणते, अरे आपण सेल्फी काढूया ना. तो म्हणतो, बरं सेल्फी काढूया. सेल्फी काढायला जातात. तर तेवढ्यात त्याला त्या फोटोमध्ये इकडे शिवनाथ उभा दिसतो. शिवनाथ गुरुजींना सांगत असतात की गुरुजी, माझ्या तिघे मुलांसाठी चांगल्या घरंदाज घराण्यातल्या मुली शोधा आणि मुली चांगल्या पाहिजे. तर आप्पांना पाहून खूप घाबरलेला असतो आणि तो म्हणतो, आप्पा. तेवढ्यात ती मुलगी म्हणते, कोण आप्पा? कुठे आहेत? तेवढ्यात ती बघते तर तिला पण दिसतात. तेवढ्यात श्रीधर उठून तिच्या समोरून तो एकट्या खुर्चीवर जाऊन बसतो. ती म्हणते, अरे इकडे ये ना, तिकडे एकटा जाऊन काय बसलाय, इकडे ना. तो म्हणतो, आप्पा आप्पा बाहेर उभे आहेत आप्पा. तेवढ्यात शिवनाथची पण नजर श्रीधरकडे जाते आणि शिवनाथ म्हणतो, श्रीधर इथे कस काय? तेवढ्यात शिवनाथ तिथे येतो आणि शिवनाथ श्रीधरला विचारतो, तू इथे काय करतोय? तर श्रीधर खूप घाबरलेला असतो आणि श्रीधर म्हणतो, तुम्ही इथे काय करतायत? तर तो म्हणतो, हं तुम्ही तुमच्या कामासाठी आले असाल, असं म्हणून तो खूप घाबरलेला असतो. तेवढ्याच शिवनाथ म्हणतो की हो, माझं काम होतं म्हणून मी इकडे जरा आलो होतो, पण तू इथे काय करतोय? खूप घाबरलेला असतो. श्रीधरला काय उत्तर द्यावे हेच काही सुचत नसते. श्रीधर फक्त आप्पांकडे बघत असतो आणि आजचा भाग इथेच संपतो. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे शिवनाथ आणि श्रीधर हिशोब करत असतात पैशांचा. तर तिथे हिशोबात 5,000ची गल्लत झालेली असते. तर शिवनाथ म्हणतो, 5,000 रुपये ते तर त्या माणसाने तर मला 10 दिले होते, त्याचा 5चाच हिशोब का लागतोय? राघव हे सगळे ऐकत असतो. राघवला माहिती असते की पैसे श्रीधरने घेतलेत. तो काही बोलत नाही. उमा आणि वेदा पण तिथेच असतात. तर तेवढ्यात शिवनाथ राघव जवळ येतो आणि त्याच्याकडे रागाने बघायला लागतो की पैसे यानेच घेतले असतील, असं म्हणून त्याला जोरात कानपटीत देतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.